नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाकुंभामधून एक धक्कादायक बातमी आली आहे। महाकुंभाला देशभरातील कोट्यवधी लोक गेले आहेत। गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी आणि पुण्यपदरात पाणून घेण्यासाठी हे भाविक प्रयागराजमध्ये आलेले आहेत। मात्र गंगेत स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियातून विकण्याचा घाणेरडा प्रकार समोर आला आहे। प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे। शतकातून येणारा हा अत्यंत महत्त्वाचा महाकुंभ आहे। त्यामुळे कोट्यवधी भाविक या महाकुंभात सामील झाले। फक्त देशातूनच नाही तर विदेशातूनही विदेशी पर्यटक महाकुंभात आले आहेत। या ठिकाणी श्रद्धेने पूजापाठ करतायत, मात्र अशा ठिकाणी काही विकृत गोष्टीही घडताना दिसतायत। काही लोक या महाकुंभात आंघोळ घालणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या स्त्रियांचे व्हिडिओ काढून ते विकतायत। त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवातही केली आहे। महाकुंभात 55 कोटी लोक आले आहेत। मात्र काही लोक या आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो काढून व्हिडिओ काढून इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर पोस्ट करतायत। काही लोक तर हे व्हिडिओ विकतही आहे। 1999 ते 3000 रुपयांपर्यंत हे व्हिडिओ विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी हे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या आणि विकणाऱ्या अकाउंट विरोधात गुन्हे दाखल केले आहेत। श्रद्धाळू महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो करून आणि टेलिग्रामवर विकले जातात। त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हे दाखल केले आहेत। आता या लोकांची ओळख करून त्यांना अटक केली जाणार आहे, असं पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलंय। या प्रकारानंतर पोलिसांच्या सायबर टीमने इंटरनेट मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सवर सातत्याने पेट्रोलिंग सुरू केली आहे। आपत्तीजनक पोस्ट करणाऱ्यांविरोधात आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे। सायबर पेट्रोलिंग करत असतानाच महिलांचे अंघोळ करतानाचे फोटो इंटरनेट मीडियावर अपलोड करण्यात येत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। आता या बाबतीत एक मोठी अपडेट अशी की पोलिसांनी इंस्टाग्रामवरील एका अकाउंटच्या विरोधात कारवाई केली आहे। या अकाउंटवरून आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते। पोलिसांनी या अकाउंटबाबतची माहिती मेटा कंपनीकडून मागवली आहे। लवकरच या आरोपीवर कारवाई केली जाईल। महाकुंभात लोक पाप धुण्यासाठी येतात आणि महाकुंभाचाच वापर करून अशा विकृत मानसिकतेचे लोक पाप करतायत। हे म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच म्हणावं लागेल।